नमस्कार, मी दिव्या पाटील. दिशा एंटरटेनमेंट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या सुरू असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच संदर्भात या विमानतळाला नाव कोणाचं द्यायचंय आणि का द्यायचंय या खास विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते राजाराम पाटील जी. तर त्यांच्यासोबत आपण या विषयासंदर्भात आता चर्चा करूया. तर नमस्कार सर, आमच्या दिशा एंटरटेनमेंट न्यूजमध्ये आपलं स्वागत करते मी. मला सर्वप्रथम आपल्याला असं विचारायचं आहे की दिबा पाटलांनी जो काही 12.5% कायदा आणला, त्या कायद्याची माहिती जी आहे ही भूमिपुत्रांना माहितीच आहे, परंतु इतरत्र ही माहिती पोचली पाहिजे. तर सर्वप्रथम सर काय सांगाल की हा 12.5% कायदा नक्की काय आहे? आपल्याला कल्पना आहे की रायगड जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत त्यांची जमीन फार कमी आहे. म्हणजे त्यांना मुळात जमीन भेटली ती कुळ कायद्याने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागूंच्यामुळे. आणि जमीन 10 गुंठे, 20 गुंठे, अर्धा एकर, 2 एकर म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी आहे. याला कायद्याच्या भाषेत अल्पभूधारक म्हणतात. आणि ही जी कमी असलेली जमीन ही जशी पहिल्यांदा MIDCने संपादित करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 1960 आणि 70च्या दशकात. आणि तेव्हा एका बाजूची जमीन म्हणजे ठाणे बेलापूर पट्टीचं उदाहरण द्यायचं झालं तर रोडच्या वरची जमीन MIDCसाठी घेतली आणि औद्योगिकरणात नोकऱ्या लागतील लोकांना असं आश्वासन शासनाने दिलं. पण नंतर 70 साली सिडकोने उरलेली जमीन भूसंपादित जबरदस्तीने केली. आणि त्यावेळी दिबा पाटील साहेबांच्या लक्षात आलं की यामुळे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहे. आता कायदा असा आहे की कोणालाही भूमिहीन करण्याचा अधिकार कायद्याने नाकारलेला आहे, म्हणजे भूमिहीन होऊ नये अशा प्रकारचं कायद्याचं धोरण आहे. आणि मग भूमिहीन झाल्यानंतर आम्ही गाव आणि घरंसुद्धा गमावू अशा प्रकारची भीती निर्माण झाली. आणि म्हणून मग दिबा पाटलांनी 1984ला ते आंदोलन उभं राहिलं. म्हणजे कुळ कायदा आला 1 एप्रिल 1957ला. 3 वर्षात MIDCचा कायदा आणला आणि नंतर 10 वर्षात लगेच सिडकोचा कायदा आणला. मग या सिडकोच्या विकासामध्ये आम्ही उद्ध्वस्त होऊ ही भीती दिबा पाटील हे अत्यंत दूरदृष्टी असलेले नेते होते, त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला. आणि म्हणून देशात पहिल्यांदा जमीन घेतल्यानंतर, शेतकऱ्यांची प्रकल्पासाठी जमीन घेतल्यानंतर त्यांना काय द्यायचं असतं अशा प्रकारचं राज्याचं धोरण, देशाचं धोरण नव्हतं. आणि हे धोरण निर्माण करण्याचं काम लोकनेते दिबा पाटील यांनी केलं. आणि म्हणून 12.5% कायद्याचे शिल्पकार जे आहेत हे संपूर्ण देशात दिबा पाटील साहेब आहेत. आणि याचा हवा तसा प्रचार आपल्याकडे झालेला नाही, मीडियाने सुद्धा तो उचलून धरला नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने असलेला हा महान नेता, राष्ट्रीय नेता आहे, ही ओळख या विमानतळाच्या आंदोलनाने आज होते. आणि म्हणून तुमच्या दिशा न्यूजचं मी धन्यवाद देतो की आपण या विषयावर चर्चा ठेवली. नक्कीच, म्हणजे ज्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की 12.5% कायदा जो होता हा शेतकऱ्यांसाठी बनला आणि त्यामुळे येथील जे काही भूमिपुत्र आहेत ते सुखापभोग भोगत आहेत. तर माझा पुढील सर आपल्याला प्रश्न आहे की यावरच जो आला तो 22.5% कायदा होता, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, 22.5% हा कायदा नाही, 22.5% हे पॅकेज आहे. दिबा पाटलांच्या 12.5%च्या आंदोलनानंतर किंवा 12.5% पुनर्वसन कायद्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की शेतकरी जिथे राहतो त्याच भागात त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि कोयना प्रकल्पग्रस्तांचा अत्यंत वाईट अनुभव आहे की त्यांचं प्रकल्प झाला तिकडे साताऱ्याला, पण पुनर्वसन रायगड जिल्ह्यात होते. हे अनैसर्गिक आहे, म्हणजे त्यांच्या चालीरीती, खानपान इथल्या परिसराला मॅच होत नाही. पण हे जर आगरी कोळ्यांच्या बाबतीत घडलं असतं, म्हणजे आगरी कोळ्यांना जर साताऱ्याला, सांगलीला, दिल्लीला, नाशिकला जावं लागलं असतं, तर हे सागरपुत्र आहेत. म्हणजे ह्यांचा एक पाय समुद्रात आहे तर दुसरा पाय जमिनीवर आहे. आणि ताटामध्ये मासा हा समुद्रातला आहे आणि भात हा जमिनीवरचा आहे. अशा प्रकारचा मिश्र आहार असलेल्या समाजाला तुम्ही भारताच्या इतर ठिकाणी पाठवू शकत नाही. म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांचं पुनर्वसन त्याच भागात झालं पाहिजे. दिबा पाटलांचं हे वैशिष्ट्य आहे की दिबा पाटलांच्या या आंदोलनामुळे आम्ही ह्याच भागात राहिलो. आणि मग या कायद्याला धरून 2013चा पुनर्वसन कायदा आला. 2013चा पुनर्वसन कायदा आजही रायगड जिल्ह्याला, देशाला माहीत झालेला नाही. 2013चा कायदा डावलण्यासाठी 22.5%चं पॅकेज आणलेलं आहे. पॅकेज हे राज्याचं धोरण आहे, ते 13 समोर टिकू शकत नाही. पण 2013ला ज्यावेळी विमानतळाचं भूसंपादन सुरू झालं तेव्हा दिबा पाटील नव्हते. दिबा पाटलांचा मृत्यू झाला होता आणि दिबा पाटील हे वकील होते, ॲडव्होकेट होते. ॲडव्होकेट असताना ते आमदार होते, खासदार होते. विधानसभेत कायदा कसा तयार करायचा हे त्यांना माहीतच होतं. परंतु मी अत्यंत खेदाने सांगेन की रायगड जिल्ह्यातल्या तत्कालीन नेत्यांना, विमानतळात जे होते
त्यांना 22.5% आणि 2013 याचा कायद्यातला फरक कळला नाही. कायदा 2013चा आहे, 22.5% हा कायदा नाही, ते पॅकेज आहे. ते पॅकेज त्यांनाच मिळतं की ज्यांचे पुरावे आहेत. परंतु पुरावे नसलेले शेतकरी रायगड जिल्ह्यात आहेत. नागरी कोळी कराड्यांकडे बऱ्याच जमिनींचे पुरावे नाहीत, फक्त वहिवाट होती. आणि SC ST जे असतील, आदिवासी असतील, बौद्ध असतील, मातंग, चर्मकार हे जे लोक असतील यांचे पुरावे कच्चे होते आणि त्यांचं या 22.5%ने खूप नुकसान केलं. आणि 22%चं सगळ्यात मोठं अपयश आहे की मच्छीमारांना एकही रुपया मिळालेला नाही. आणि हे जे अपयश आहे, दिबा पाटील साहेब नसल्यामुळे किती मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागणार ही सुरुवात आहे. म्हणजे दिबा पाटलांच्या नावाच्या आंदोलनात पहिल्यांदा आता 13 जानेवारीला जे रुपेश धुमाळ आणि प्रेम पाटील यांची जी भाषणं झालेली आहेत, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की अजूनही विमानतळामध्ये हजारो लोकांना घरं भेटलेली नाहीत, पुनर्वसन भेटलेलं नाहीत. जे घरांचे प्लॉट मिळतात तिथे पाणी नाही, CC नाही, OC नाही आणि भाडं नाही. हे सगळे प्रश्न निर्माण झालेत या 22% पॅकेजमुळे. आणि म्हणून 22% पॅकेज ही फसवणूक आहे, त्याच्याविषयी जागृती समाजात झाली पाहिजे. नक्कीच. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सांगितलं की 22%चं हे जे काही पॅकेज आहे खरं तर, परंतु इतरत्र 22% कायदा हा सगळीकडेच आता म्हणला जातोय आणि त्यामुळे हा कुठेतरी अपभ्रंश सुद्धा झाला असं देखील म्हणायला हरकत नाही. तर माझा पुढील आपल्याला असा प्रश्न आहे की हे जे काही 12.5%चा जो कायदा आला त्यानंतर येथील शेतकऱ्याला सुख जे आहे ते मिळालं, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं जे काही आयुष्य आहे ते खरंच सुखात आहे का आता सुद्धा, की त्यांना काही अडचणी आहेत? 12.5%चं धोरण लोकनेते दिबा पाटील साहेबांनी इथे राबवलं, परंतु आपल्या सरकारचं अपयश असं आहे की खरं म्हणजे 84ला आंदोलन झालं आणि 5 हुतात्मे झाले आणि हजारो लोक जखमी झाले आणि संपूर्ण जगाने, देशाने याची दखल घेतली की इंग्रजांच्या काळात जो कायदा होता 1894चा, तो कायदा शेतकरी विरोधी होता. परंतु आमचंच शासन या देशात आलं, संविधान आलं आणि किमान संविधान आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी अपेक्षा होती. परंतु दिबा पाटलांच्या आंदोलनावर वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी चक्क गोळ्या घातल्या. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड आणि 84चं जासईचं जे हत्याकांड आहे ते तसंच आहे. म्हणजे सरकार इंग्रजांचं गेलं, पण ह्या देशातले लोक जे सत्ताधारी जाती आहेत ते आमच्याशी, OBC लोकांशी इंग्रजांच्यापेक्षा भयानक वागतायत. हा जो प्रत्यय 84ला आला आणि त्या प्रत्ययाने हे सांगितलं की इथे संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. 12.5%चं जे धोरण आहे ते आजही पूर्णपणे राबवलं गेलं नाही. माझी अशी अपेक्षा होती की दिबा पाटील साहेबांच्या हयातीत 12.5% योजना पूर्ण व्हायला पाहिजे, परंतु हजारो फाईल आता पडून आहेत. दिबा पाटलांच्या आंदोलनात भाग घेतलेले दत्तू भिवा ठाकूर दुतुमचे, त्यांनी विष घेतलं सिडकोमध्ये आणि तरीसुद्धा त्यांना ते जे भूखंड आहेत ते आज मिळू शकत नाहीत. आणि ह्याच्यावर खरं म्हणजे विधानसभेत आणि लोकसभेत चर्चा व्हायला पाहिजे. आपण या मीडियामध्ये बोलतोय, पण हे आमदार आणि खासदारांचा विषय आहे. ही चर्चा आज होत नाही आहे. ही चर्चा होत नसल्यामुळे 12.5%चं पुनर्वसन बाकी आहे. 12.5%चं पुनर्वसन बाकी असताना तुम्ही विमानतळ आणलेलं आहे, नैना आणलेलं आहे. अगोदरचं पुनर्वसन नसताना हे अत्याचार चालू आहेत आणि यासाठी मी शासनाचा निषेध करतो. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की जे काही आता सुरू आहे आंदोलन असू द्या किंवा काही ज्या काही आता नैना प्रकल्पाला सुद्धा विरोध करत आहेत इकडचे शेतकरी, तर माझा आपल्याला असा पुढचा प्रश्न आहे की सिडको जी काही आली त्या सिडकोने इथल्या भूमिपुत्रांच्या प्रश्न जे आहेत, मागण्या ज्या आहेत, त्यांची पूर्तता केलेली आहे का? अजिबात केलेली नाही. 12.5%चा कायदा पूर्णपणे राबवला गेलेला नाही. तो अजूनही 12.5%चं धोरण अपूर्ण अवस्थेत आहे. नवी मुंबईमधल्या 12.5%च्या प्रकल्पग्रस्तांचं थोड्या बऱ्यापैकी पुनर्वसन झालेलं आहे, परंतु उरण आणि पनवेलचं अजूनही बाकी आहे. नवी मुंबई विमानतळाचं अपूर्ण आहे आणि याच काळामध्ये नैनासुद्धा आणलेलं आहे. आणि आपल्या नागरिकांना हे माहीत नाही कायदा काय आहे आणि राज्याचं धोरण काय. नैना हा कायदा नाही, 22% हा कायदा नाही. हे लोकांची संमतीपत्र घेत आहेत आणि लिहून घेत आहेत की आम्ही आंदोलन करणार नाही, आम्ही न्यायालयात जाणार नाही. आणि ही फसवणूक आहे असलेल्या कायद्यासमोर. त्याच्यामुळे 12.5%चं जे आंदोलन आहे दिबा पाटलांचं, आता 13 जानेवारीला आपण जयंती साजरी केली, पण जयंती साजरी करत असताना 12.5% दिबा पाटलांची योजना जर आम्ही पूर्णत्वास नेऊ शकत नाही तर ते आमच्या सगळ्या नेत्यांचं अपयश आहे असं मला वाटतं.
ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं तर माझा पुढचा असा प्रश्न आहे की सिडकोने ज्या काही मागण्यांची पूर्तता केलेली नाही, म्हणजे जर बघायला गेलं तर हे जे काही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि या विमानतळाच्या बांधणीसाठी उभारणीसाठी जी काही 10 प्रकल्पबाधित विमानतळबाधित जी काही गावं आहेत त्या गावांना काही पॅकेज जे होतं ते सिडकोकडून देण्यात आलेलं होतं, तर त्या मागण्यांची कुठेतरी पूर्तता झालेली नाहीये असा आक्रोश जो आहे हा येथील 10 गावांमधील भूमिपुत्रांचा प्रकल्प बाधितांचा आहे, तर त्याबद्दल काय सांगा? हे जे विमानतळ बाधित 10 गाव आहेत, तर ह्या 10 गावांचं पुनर्वसन कायद्याने जसं पाहिजे तसं झालं नाही. कारण 2013चा कायदा काय सांगतो की प्रकल्प याच्या अगोदर सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करा, म्हणजे ह्या समाजावर त्याचे काय परिणाम होतील याचा अभ्यास करा. कारण 13च्या आपल्या दिबा पाटील साहेबांच्या 12.5% पुनर्वसनामध्ये आपण पाहिलं असेल की शेतजमिनी असलेल्या लोकांना भूखंड भेटले, म्हणजे साध्या भाषेत सांगायला तर आगरी कराड्यांना काही प्रमाणात भूखंड भेटले, पण कोळी समाजाची शेती नव्हती, पण त्यांचा समुद्र नासवला गेला, समुद्र उद्ध्वस्त झाला. कोळी समाजाला दिबा पाटलांच्या काळात तशा पद्धतीचं पुनर्वसन भेटलं नाही. तो जो विषय आहे 13च्या कायद्यात आलेला आहे, आत्ता आलेला आहे, परंतु सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला नाही, म्हणून आताचं 22.5%चं धोरण आहे बेकायदेशीर आहे. खरं म्हणजे इथल्या तरुणांनी कोर्टात जाऊन किंवा विधानसभेत यावर चर्चा घडवली पाहिजे की 13चा कायदा केंद्राने मान्य केलेला असताना तुम्ही 22.5% धोरण लावताना तुम्ही सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट केला नाही. खरं म्हणजे विमानतळातल्या 10 गावांच्या जमिनी गेल्यात, पण आपल्याला माहीत आहे की रिक्षामध्ये 3 माणसं बसलेली असतील, मधला जर ठार झाला तर बाजूचा पाय मोडतो, म्हणजे ॲक्सिडेंट असा होत नाही की बाजूचा पूर्ण सेफ राहणार आणि मधलाच फक्त मरणार. तसं 10 गावातले गाभा क्षेत्रातले लोकांची जमिनी गेल्यात म्हणून ते प्रकल्पग्रस्त आहेत, पण बाजूची जी गावं आहेत, उदाहरणार्थ दिवाळा कोळीवाडा आहे, त्यांचं जे बंदर आहे ते भरावामुळे माशी नष्ट झालेत. मग प्रकल्पग्रस्तांची व्याख्या काय 13च्या कायद्यामध्ये? जो बाधित होतो तो प्रकल्पग्रस्त. बॉम्ब फुटला इथे आणि तुम्हाला अंगाला एखादा छर्रा जरी लागला तरी तुम्ही बाधित आहात, तुम्ही जखमी आहात. यानुसार दुसरी 10 गावं आहेत एअरपोर्टच्या बाजूची, ती बाधित आहेत आणि ती बुडतायत आता, म्हणजे पारगाव डोंगी वगैरे ही गावं बुडतायत, मग ती 13च्या कायद्याने बाधित आहेत. आज लोक किंवा नेते मागणी काय करतात, आम्हाला पुनर्वसन द्या, असं मागायची गरजच नाही, कायद्यामध्येच ते आहे. तुम्ही जर बाधित होताय, तुम्हाला त्रास होतोय, तर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात. पण कायद्याने न गेल्यामुळे लोकांना आज याचना करावी लागते, भीक मागावी लागते. मी तरुणांना सांगेन की 13च्या कायद्याचा अभ्यास करा आणि इथल्या दोन्ही आमदारांना, म्हणजे नवी मुंबईचे आमदार असतील आणि ठाण्याचे असतील, रायगडचे असतील, हे आमदार आणि खासदार यांनी 13च्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. किमान आमदारांना जर हे माहीत नसेल तर मग लोकांनी काय करायचा मोठा प्रश्न आहे. आणि मी दिशाना चॅनलला पण सांगेन की 13च्या कायद्यावर चर्चा झाली पाहिजे. अनेक पत्रकारांना सुद्धा 13चा कायदाच माहीत नाही, कायदाच माहीत नसल्यामुळे पुनर्वसन कसं मिळणार? आणि म्हणून आता जे चालू आहे ही फसवणूक चालू आहे, आणि ही फसवणूक जशी समोर येईल तसे तरुण लोक कायद्याचं पुस्तक घेऊन बसतील आणि मग त्यांना कळेल की नेत्यांच्या दारात जायची गरज नाही, कुठल्या पक्षप्रमुखांच्या दारात जायची गरज नाही. भारतीय संसदेने कायदा केला आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला पुनर्वसन लागू आहे. आणि म्हणून मी नवी मुंबईतल्या तरुणांना सांगेन की आता हे खूप झालं, आता आपण कायद्याच्या मार्गाने जा. कायदा आहे, जर न्याय मिळत नसेल तर न्यायालयात जा. आणि आम्ही लवकरच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमातून विमानतळाच्या विरोधात न्यायालयात चाललेलो आहोत आणि न्यायालयात याची दाद मागणार. आणि विमानतळाचं काम बंद आंदोलन उद्या सुरू होतंय, पण हे झालं शारीरिक, पण टेक्निकली कायदेशीररित्या विमानतळ आम्ही बंद करू जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन भेटत नाही. नक्कीच. आता सर्वात महत्त्वाचा जो काही गंभीर विषय आहे मी त्या विषयाकडे येते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील अर्थातच प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचं नाव लागलं पाहिजे. येथील भूमिपुत्र जे आहेत असा आग्रह धरून बसलेले आहेत आणि त्या निमित्ताने जे काही पार्श्वभूमी पाहायला गेलो तर अनेक आंदोलनं सुद्धा झालेली आहेत. नुकतंच आता भूमिपुत्र निर्धार परिषद सुद्धा झाली. तर सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की या विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव का लागलं पाहिजे, काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे लोकांचे गैरसमज मी दूर करतो की हा विमानतळ जागा आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार SC ST OBCंची असली तरी हा विमानतळ येत असताना इथल्या सिडकोने आणि इथल्या स्थानिक नेतृत्वाने हे लोकांना सांगितलं नाही का हा विमानतळ खाजगी आहे. हा विमानतळ 74% खाजगी आहे, पूर्वी जीविकेचा होता, आता अदानीकडे गेला आहे. 26% फक्त सिडकोचा आहे, शासनाचा आहे. हे विमानतळ जर खाजगी कंपनीला द्यायचं होतं तर आमच्या जमिनी 22.5% फसव्या धोरणाने का घेतलं, ही पहिली फसवणूक आहे. जर आता तो खाजगी असेल तर एखादा अदानीसारखा उद्योगपती दिबा पाटील साहेबांचं नाव देईल का, हा मोठा प्रश्न आहे, कारण त्याची प्रॉपर्टी येते. पण
रायगडच्या आगरी कोळी कराडी या आरमारी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा असा विषय आहे की तो अदानीला पण माहीत नाही आणि नरेंद्र मोदींना पण माहीत नाही. इथे अदानीचं रिलायन्सचं चालणार नाही. सेज प्रकल्पाला सुद्धा इथे प्रचंड विरोध झाला. ॲडव्होकेट दत्ता पाटलांनी विरोध केला आणि सेज प्रकल्पाचा पराभव रायगडच्या लोकांनी केला आहे. तसाच अदानींनी सुद्धा लक्षात घ्यावं की या प्रकल्पाला दिबा पाटलांचं नाव लागणार. जर दिबा पाटलांचं नाव लागत नसेल तर इथले जे सगळ्या सागरपत्र ओबीसी जाती आहेत हे चवताळून उठतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सैनिक यांचा इतिहास पाहायचा असेल तर जेवढे ते दाबतील या प्रकल्पग्रस्तांना की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देऊ, बाळासाहेब ठाकरेंचं नाव देऊ किंवा अन्य कोणाचं नाव द्या असा प्रयत्न झाला तर संपूर्ण देशाला, संपूर्ण राज्याला ही सागरपुत्रांची, ओबीसींची अस्मिता काय, आगरी कोळ्यांची लढाऊ वृत्ती काय ही पाहायला मिळेल. नैसर्गिकरित्या दिबा पाटील ह्या प्रकल्पाचे मालक आहेत. त्यांचंच नाव विमानतळ देणं हा निसर्गाचा न्याय आहे, संविधानिक न्याय आहे. कारण दिबा पाटील हे लोकसभेचे खासदार आहेत आणि विधानसभेचे 4 वेळा आमदार आहेत, लोकसभेचे 2 वेळा खासदार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी दिबा पाटलांचं योगदान असलेला नेता देशामध्ये दुसरा कोणी नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर महान झालेल्या या नेत्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा आणि विमानतळाला नाव देण्याचं काम शासनाची गरज नाही, ते आमच्या इथले आगरी कोळी लोक करतील. आम्ही तेवढे समर्थ आहोत आणि याच्या विरुद्ध ज्यांना लढायचं असेल, निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे आगरी कोळ्यांच्या विरुद्ध लढणं म्हणजे समुद्राच्या विरुद्ध लढणं, आगरी कोळ्यांच्या विरुद्ध लढणं म्हणजे पावसाच्या विरुद्ध लढणं, आगरी कोळ्यांच्या विरुद्ध लढणं म्हणजे जमिनीची ताकद असते, भूमीची ताकद असते ज्यांच्या विरोधात लढणं. आणि असं निसर्गाच्या विरोधी लढाई करायला जर कोणी गेलं, कुठलं सरकार गेलं तर सरकारचा पराभव होईल, ते सरकार सुद्धा राहणार नाही असं मी जाहीररित्या सांगतो. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की दिबा पाटलांनी येथील भूमिपुत्रांसाठी हे सर्व काही केलेलं आहे, तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की दिबा पाटील यांची जी काही विचारसरणी होती, त्यांचे जे काही विचार होते त्याबद्दल काय सांगा? दिबा पाटलांची विचारसरणी ही संविधानिक आहे आणि संविधानाचं सांगायचं झालं तर संविधान सुरुवातीलाच म्हणतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा यांचा ते पुरस्कार करते, समतेचा पुरस्कार करते आणि संविधान हे भारतीय नागरिकांचा गौरव करतं. कुठल्याही देवदेवता, कुठल्याही धर्माच्या देवदेवतेला आदर्श मानून संविधान लिहिलं गेलं नाही. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे नागरिक हे संविधान स्वीकारत आहोत. दिबा पाटलांची विचारसरणी ही भारतीय संविधानिक विचारसरणी आहे आणि म्हणून संविधानिक जे महापुरुष आहेत, फुले शाहू आंबेडकर यांचे पुतळे जासई गावात दिबा पाटलांनी बांधलेले दिसतात. इथल्या आगरी समाजाच्या हॉलला महात्मा फुल्यांचं नाव आहे, इथल्या कॉलेजला महात्मा फुल्यांचं नाव आहे. दिबा पाटलांची ही जी विचारसरणी आहे भारतीय संविधानाला अनुकूल असल्यामुळे ती मनुस्मृतीच्या विरोधात आहे आणि म्हणून दिबा पाटलांसारखे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी परंपरा आहे त्या परंपरेतले आहेत आणि हा जो संघर्ष आहे, जसा देश पुढे पुढे जाईल तसा संघर्ष वाढणार आहे. लोकशाहीचा हा संघर्ष हळूहळू उरण, पनवेल, रायगडमधून संपूर्ण देशात पसरणार आहे आणि मुंबई परिसरात जे पिकतं किंवा शिजतं ते संपूर्ण देशात होतं आणि म्हणून दिबा पाटलांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी पुरोगामी विचारसरणी आहे, विज्ञानवादी विचारसरणी आहे, दैववादी नाही. आणि म्हणून दिबा पाटलांच्या मृत्यूनंतर दिबा पाटलांचा विचार 3ऱ्या पिढीतल्या तरुणांनी स्वीकारलेला आहे आणि इथले तरुण, रायगडचे तरुण आणि तरुणी या लढ्यात उतरलेले आहेत. अशा प्रकारचं भाग्य कुठले आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांना भेटलेलं नाही आणि हे जे विचार स्वीकारणं असतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, त्याचा अर्थच आहे की निसर्गाला, मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक असलेला प्रामाणिक विचार हा दिबा पाटलांचा आहे. तो विचार न संपणारा आहे, जाती, भेद आणि धर्माच्या पलीकडे जाणारा तो विचार आहे आणि निश्चितपणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय विचारसरणी असलेल्या माणसाचं असावं. दिबा पाटील हे अत्यंत त्याला लायक असलेले आणि अत्यंत श्रेष्ठ असे महापुरुष आहेत असं माझं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की समता, एकता, बंधुता या विचारांवर दिबा पाटील चालत होते, तर मला आपल्याला असं विचारायचं की आज दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे यासाठी या पट्टीमधील जे काही सर्व भूमिपुत्र आहेत, सर्व जाती धर्माचे किंवा सर्व जे काही भूमिपुत्र आहेत ते खरंच एकवटलेले आहेत का? प्रश्नच नाही. ठाणे, पालघर, रायगड, मुंबई या सगळ्या 5 जिल्ह्यातले लोक प्रामुख्याने आंदोलनात उतरलेले आहेत आणि या 5 जिल्ह्यांच्या लोकांनी म्हणजे मागच्या साधारणपणे 100-150 वर्षात ह्या महामुंबई जी वाढत चालली त्या महामुंबईमध्ये आलेल्या जवळजवळ संपूर्ण देशातल्या आणि विदेशातल्या नागरिकांना स्वीकारलेलं आहे. त्यांच्या त्या गावात राहतात ते आणि त्या लोकांना माहीत आहे की आगरी कोळ्यांनी कधी कोणावर अत्याचार नाही केला. म्हणजे इथली संस्कृती अशी आहे, मातृसत्ताक संस्कृती आहे, हुंडा न घेण्याची, स्त्रियांना अधिकार देण्याची. इथली जी मुलगी आहे मुंबईची ही अत्यंत निडर आहे,
दिल्लीतल्या मुलीपेक्षा ती सक्षम आहे, पुण्यातल्या मुलीपेक्षा ती सक्षम आहे, ती कोणाला न घाबरणारी आहे, ती भर मार्केटमध्ये मासे विकू शकते, भर मार्केटमध्ये रात्री 2-3 वाजता आमच्या महिला पहाटे उठतात, म्हणजे पालघरवरून येतात, मुंबईच्या मार्केटमध्ये येतात पहाटे 3 वाजता गाडीमध्ये, ते कुठल्या चोराला किंवा कोणाला घाबरत नाहीत, पुरुषाला घाबरत नाहीत. अशा प्रकारची मातृसत्ताक विचारसरणी असलेली ही जी परिसर आहे, या परिसरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मग ते मुस्लिम असतील, ईस्ट इंडियन ख्रिश्चन असतील, आदिवासी असतील आणि अन्य सर्व धर्मांचे, शीख असतील, सगळ्या लोकांनी, सगळ्या देशी विदेशी लोकांनी दिबा पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि हे आंदोलन आता घराघरात गेलेलं आहे, मनामनात गेलेलं आहे. आणि याच्या विरोधात जो राजकीय पक्ष जाईल तो राजकीय पक्ष संपेल, अशा प्रकारचं माझं अगदी 100% मत आहे. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की सर्व भूमिपुत्र एकवटलेले आहेत, तर या आधी म्हणजे आपण भूमिपुत्र निर्धार परिषदेच्या आधी जी काही 3 आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये काही जे म्हणजे पक्ष न पाहता काही नेते मंडळी असू द्या किंवा काही भूमिपुत्र असू द्या, ते पुढे आले होते, काही नामांकित चेहरे सुद्धा पुढे आले होते. परंतु जर आपण पाहायला गेलो तर ही जी काही भूमिपुत्र निर्धार परिषद झाली त्यामध्ये ते चेहरे दिसले नाहीत. त्यांनी कुठेतरी आपला पाठिंबा मागे घेतलेला आहे की काय, नक्की घडलं? नाही, हे जे 13 जानेवारीचं आंदोलन आहे हे कोरोनामुळे पोलिसांनी अगोदरच सांगितलं होतं. म्हणजे आत्ता मला माहीत आहे की माझ्यासारख्या म्हणजे संविधान मानणाऱ्या माणसाला, म्हणजे मी कधी कायदा हातात घेत नाही, तरीसुद्धा 2-3 पोलीस केस झाल्या. कारण आपल्याला कोणी बोलवलं, सावित्रीबाई फुले जयंती होती 3 जानेवारीला घोटला, आम्ही तिथे गेलो, मी उरणचा, मी तिथे गेलो, आयोजकांनी परमिशन घेतली असेल असं मला वाटलं, पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अशा अनेक पनवेलमध्ये गुन्हे घडलेत. मग ह्या कायदा हातात घेऊ नये असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि आयोजकांनी पण सांगितलं होतं यावेळी आपल्याला साधारणपणे 1500 ते 2000 लोक पाहिजे, आपल्याला सरकारच्या विरोधात जायचं नाही. त्याच्यामुळे लोक दिसली नाहीत, पण लोकांचा पाठिंबा ह्या आंदोलन नाही असं नाही. विरोधी पक्षात असलेले, विरोधी विचारसरणी असलेले लोकसुद्धा दिबा पाटलांना मानतात. आणि आपल्याला माहीत आहे या आताचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये आदरणीय शरद पवार हे सरकारचे निर्माते आहेत, म्हणजे ज्यांनी सरकार आणलं ते शरद पवार साहेबसुद्धा दिबा पाटलांकडे येऊन जिताडी खायचे आणि त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. व प्रश्न असा आहे की एखाद्या ओबीसी माणसाचं नाव विमानतळात द्यायला झाल्यानंतर इथला सत्ताधारी मराठा, ब्राह्मण आणि CKP हा त्यांची जात जागे होती आणि त्यांना असं वाटतं की आपण ओबीसी आगरी कोळी माणसाचं नाव जर आंतरराष्ट्रीय विमानतळात दिलं तर निश्चितपणे या देशातले ओबीसी दिबा पाटलांच्या नावाने संघटित होतील आणि देशात सुद्धा ओबीसींचं सरकार येऊ शकतं, महाराष्ट्रात येऊ शकतं. आणि या भीतीपोटी दिबा पाटलांना ते घाबरतात आणि म्हणून दिबा पाटलांना ते विरोध करतात. मी आदरणीय शरद पवारांना विनंती करतो, आपण एवढे दिग्गज नेते आहेत, कालच आता ND पाटील सुद्धा वारलेले, ते पण फार मोठे नेते होते शेतकरी कामगार पक्षाचे, आणि दिबा पाटील सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. पण ह्या महान नेत्यांना जर तुम्ही दाबायचा प्रयत्न केलात तर त्यांचं कर्तृत्व, त्यांनी जोडलेली माणसं एवढी असतात की ती निश्चितच तुमच्या सरकारला बाधक ठरू शकतात. आणि म्हणून माझ्यासारखा दिबा पाटलांच्या सहवासात राहिलेला, दत्ता पाटलांच्या सहवासात राहिलेला एक कार्यकर्ता दिबा पाटलांची जी खासदारकी आहे ती लढण्यासाठी प्रयत्न करतो. आणि असं अनेक तरुण आता राजकीय क्षेत्रात सुद्धा उतरणार आहेत, ते तुम्हाला ऐकणार नाहीत आणि महाराष्ट्रात तुमची दिबा पाटलांच्या विरोधी कुठली सत्ता याच्यापुढे शिल्लक राहणार नाही, हे माझं राजकीय भाकीत आहे. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं, तर मला असं विचारायचं की ह्या 13 जानेवारीला जी काही भूमिपुत्र निर्धार परिषद झाली होती, ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं सर्वपक्ष कृती समितीकडून की हे जे काही भूमिपुत्र निर्धार परिषद जी काही होणार आहे, या निर्धार परिषदेमध्ये हे जे काही कोकण किनारपट्टी आहेत, हे जे काही जिल्हे आहेत, यामधून म्हणजे पालघर असू द्या, रायगड, नवी मुंबई, मुंबई या जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या मागण्यांची वाचा कुठेतरी या मागण्यांना फुटणार आहे. तर पाहायला गेलं तर या भूमिपुत्र निर्धार परिषदेमध्ये कुठेतरी काही पट्ट्या जो आहे त्यांच्या मागण्या पुढे आणल्या नाहीत, तर त्याबद्दल काय सांगा? म्हणजे अनेक लोकांचा आक्षेप दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनासाठी होता की दिबा पाटील साहेबांचं नाव द्या असंच लोक बोलायचे. पण दिबा पाटील साहेबांचं नाव द्या हे जरी सत्य असलं, म्हणजे सगळ्यांची भावना ती असली, तरी दिबा पाटील साहेबांचं काम हे लोकांना न्याय देण्यासाठी होतं. दिबा पाटील व्यक्तिपूजा मानणारे नव्हते. दिबा पाटील व्यक्तिपूजक असते, स्वतःचा उदो करारे असते, तर आगरी समाज हॉलला दिबा पाटलांचं नाव तरी स्वतः दिलं असतं. शरद पवार जिवंत असताना त्यांचं नाव इथे रोहाच्या नगर परिषदेच्या ऑफिसला दिलेलं आहे, तटकरे साहेबांनी जिवंत असताना दिलेले शरद पवार. मग आमच्या लोकांना दिबा पाटलांचं नाव देता आलं असतं, पण दिबा पाटलांनी स्वतः विरोध केला की माझं नाव द्यायचं नाही, कारण दिबा पाटील हे तत्वज्ञानी आहेत, फिलॉसॉफर आहेत, व्यक्तिपूजक नाही, विभूतीपूजक नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं लोकशाहीमध्ये ज्या दिवशी नेत्याला तुम्ही देव मानाल तो लोकशाही संपून जाईल, हुकुमशाही येईल.
आणि बाळासाहेब ठाकरेंचं तेच चाललंय की बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचे दैवत आहे अशी मांडणी केल्यामुळे आता बाळासाहेब ठाकरेंना विरोध सुरू झाला आहे. पण दिबा पाटलांना हे माहीत होतं की व्यक्तिपूजा केव्हाही वाईट असते, कारण ही लोकशाही आहे. तर दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरत असताना लोकांचे प्रश्न समोर येत नव्हते. आता जे काही राजकीय पक्ष विचारपीठावर होते त्यांची ती मांडणी असेल, परंतु विमानतळामध्ये तरुणांचा आक्रोश फार मोठा आहे. विमानतळामध्ये 22.5% धोरणात तरुणांना आणि तरुणींना नोकऱ्या नाकारल्या गेलेल्या आहेत. संमतीपत्र लिहून घेतलेली आहे, ती फसवणूक केलेली आहे. यामध्ये सिडको जबाबदार आहे, महाराष्ट्र शासन आणि इथले नेते पण जबाबदार आहेत. कारण नेत्यांचं काम असतं दूरदृष्टीने प्रबोधन करून लोकांना कायदे समजावणं, ते सांगितले गेले नाहीत. आणि आज अशी स्थिती आहे की आज नवीन जे 13 जानेवारीला आंदोलन झालं त्यामध्ये मी आग्रहाने उल्लेख करेन की जय शाकरे, रुपेश धुमाळ आणि प्रेम पाटील यांची जी तरुणांची भाषणं झाली, या भाषणांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सांगितल्या, प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय सांगितला आणि निश्चितपणे तरुण पिढी दिबा पाटलांच्या आंदोलनाला लोकाभिमुख करेल, प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन करेन. आणि हा दिबा पाटलांच्या नावाला खऱ्या अर्थाने न्याय आहे. पुतळे बांधणं, नेत्यांची पूजा करणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे. दिबा पाटलांना ते मान्य नव्हतं. आणि दिबा पाटलांना श्रद्धांजली द्यायची असेल तर दिबा पाटलांसारखं लोकसभेत जाणं, विधानसभेत जाणं आणि प्रकल्पग्रस्त नेत्यांना न्याय देणं. आणि मी सुद्धा तुमच्या चॅनलसमोर सांगेन, त्या परिषदेमध्ये शेवटचं 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं भाषण मी केलं, त्यामध्ये सांगितलं की सगळ्या विचारमंचावरच्या लोकांनी हात उंच करून मला साथ द्या की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत आम्ही कुणीही शांत बसणार नाही असं वचन द्या. आणि ते वचन त्या दिवशी मी घेतलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे माजी खासदार रामशेठ ठाकूर असतील, जगन्नाथ पाटील असतील, संजीव नाईक असतील, केंद्रातले खासदार कपिल पाटील असतील, इथले आमदार प्रशांत ठाकूर असतील, महेश बालदे असतील, इकडे मंदाताई असतील, गणेश नाईक असतील, या सगळ्या आमदार खासदारांना लोकांना न्याय देण्याचा नवा कार्यक्रम दिबा पाटलांच्या आंदोलनामुळे भेटलेला आहे. मला वाटतं ते अगोदर विसरले होते, पण दिबा पाटलांची विधानसभेतली, लोकसभेतली भाषणं या नेत्यांना पुन्हा अभ्यासावी लागतील. कारण तुम्ही जर प्रकल्पग्रस्तांसाठी विधानसभेत, लोकसभेत बोलला नाहीत तर आताची पिढी नेटवरून ती भाषणं काढेल आणि सांगेल की तुम्ही जर विधानसभेत आहात तर विधानसभेत प्रकल्पग्रस्तांचा विषय का काढत नाही, तुम्हाला आमदार कशासाठी केले, तुम्हाला खासदार कशासाठी केले, तुम्ही यावं इथे, तुम्ही शौचालयाचं उद्घाटन करावं, तुम्ही ब्युटी पार्लरचं उद्घाटन करावं, यासाठी नेते नसतात. नेते हे लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडून 12.5% नवीन कायदे निर्माण करण्यासाठी असतात. हे तरुण पिढी विचारणार नाही. अशा प्रकारची पत्रकारिता तुमच्याकडून मला अपेक्षित आहे की लोकांना हे विचारलं पाहिजे की लोक झोपडपट्ट्या तुटतात, रस्त्याची घरं तुटतात, ही कुठल्या कायद्याने मिळू शकतात, हे आता विचारणारे पत्रकार पाहिजे. घरं तुटले त्यांचा आक्रोश दाखवून नाही, त्यावर उपाय सांगितला पाहिजे आणि त्यांना पुनर्वसन मिळेपर्यंत पत्रकाराने त्याचा पाठलाग केला पाहिजे. मग तो नेता नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की लोकांनी तसं केलं पाहिजे, तर मला असं आपल्याला विचारायचं आहे की भूमिपुत्र जे आहेत ते आता ज्याप्रमाणे भूमिपुत्रांचे काही नेतृत्व करणारेच भूमिपुत्र आता ज्याप्रमाणे बोललेले आहेत की आपण सर्वपक्षीय कृती समितीच्या सोबत राहायचं आहे, तर कुठेतरी आपल्या समाजातील म्हणजे आगरी कोळी समाजातील सुद्धा नेते मंडळी जी आहे या लढ्यामध्ये सक्रिय आहेत. आपल्या समाजातील काहीतरी 8 आमदार जे आहेत हे या समाजातील आहेत. तर जे काही आता मागील हिवाळी अधिवेशन झालं तिथे भूमिपुत्राला आस लागलेली होती की ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये, विधिमंडळामध्ये आपले नेते, आपले आमदार हा प्रस्ताव, हा विषय कुठेतरी मांडतील, पण तो मांडण्यात आलेला नाहीये. तर कुठेतरी भूमिपुत्रांमध्ये सुद्धा ज्यावेळी आपल्या दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजने मत जनतेचे, दिशा तुमच्या दारी ह्या सेगमेंटद्वारे आपण गावागावामध्ये पोहोचलो, तेथील ग्रामस्थांचं आपण मत जाणून घेतलं, त्यावेळी ग्रामस्थांनी सुद्धा असं सांगितलं की ते बोलायला हवं होतं. तर मला असं आपल्याला विचारायचं आहे की तो प्रश्न कुठेतरी मांडण्यात आला नाही, तर त्याबद्दल काय सांगता? बघा, आपण जी लोकशाही घेतली ती इंग्लंडकडून घेतलेली आहे. म्हणजे इंग्लंडमधली जी लोकशाहीची सिस्टीम ती स्वीकारली. इंग्लंडमधली लोकशाही कशी आहे की त्यांच्याकडे सत्ताधारी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो. सत्ताधारी पक्षाचे समजा दादा हे आहेत, गृहमंत्री आहेत आणि मी विरोधी पक्षाचा आहे, म्हणजे मी सत्तेत नाही, तर मी विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षातल्या ज्या उणीवा आहेत म्हणजे त्यांच्या सत्तेतल्या त्या जनतेसमोर आणणं, मांडणं आणि त्याला समजवणं की तुमचा निर्णय येथे चुकलेला आहे. अशा प्रकारचं ते शॅडो मंत्रिमंडळ असतं. तर तसं मंत्रिमंडळ असलं पाहिजे, असं ते त्या लोकशाहीचं. पण आपल्याकडे कसं आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे एकजूट करतात आणि पॅकेज घेऊन दोघे सुद्धा जनतेला फसवतात. म्हणजे आता विमानतळात, इथल्या विमानतळ प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला आहे, कोस्टल रोडमध्ये मच्छीमारांवर अन्याय झाला आहे, मच्छीमारांना विमानतळात 1 रुपया भेटत नाही. तर हे सत्ताधारी पक्षाचा अन्याय आहे, म्हणजे महाविकास आघाडी, शिवसेना महाविकास आघाडीचा. मग विरोधी पक्ष जे भाजपचे लोक आहेत त्यांनी हा अन्याय भाषणातून आणि अधिवेशनात मांडायचा असतो, पण ते मांडत का नाहीत? तर दोघांची एक युती आहे.
की आपल्याला लोकांना फसवून श्रीमंत व्हायचं आहे आणि ही जी विचारसरणी आहे लोकशाहीला मारक आहे. आणि म्हणून आताच्या आमदारांनी जे शब्द काढलेले नाहीत हे लोकशाहीला धोका आहे. आणि म्हणून मागच्या काळात उत्तर रायगडमधून दिबा पाटील लढायचे. हा मतदारसंघ लोकसभेचा दिबा पाटलांचा होता. हा इथल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांनी मावळशी जोडला आहे. मावळचा आणि आपला काही संबंध नाही उरण पनवेलचा. म्हणजे इथला खासदार येऊ नये दिबा पाटलांच्या जागेवर यासाठी केलेली ती योजना आहे. आणि म्हणून मी लोकसभा लढलो, हट्टाने लढलो. ठीक आहे, आपण जिंकू शकत नाही कारण वरच्या घाटावरची मतं काय ते आपल्याला, तरीसुद्धा 35,000 वोटिंग तिकडे झालं, इकडे आपल्याला 25,000 मिळालं. मग तिकडे वोटिंग जास्त झालं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तरुणांनी दिबा पाटलांचा आदर्श घ्यायचा असेल तर दिबा पाटलांच्या लोकसभेतल्या सभागृहातल्या भाषणांचा आदर्श घ्यावा, विधानसभेतल्या भाषणातला घ्यावा. आणि ती भाषणं करायची असेल तर जनतेच्या लोकसभेच्या सभागृहात जावं लागेल, विधानसभेत जावं लागेल. आताचे आमदार विधानसभेत लोकसभेत इथला लोकसभेचा खासदार दिबा पाटलांच्या एवढ्या नावाचा गवगवून त्या आंदोलनाला भेट देत नसेल तर तुम्ही दिबा पाटलांचे विरोधक असाल, पण तुम्ही खासदार आहात. तुम्ही सांगितलं पाहिजे की दिबा पाटील खासदार म्हणून आमच्यासाठी आदर्श आहेत. आणि म्हणून राज्याचे पुरस्कार मिळतात विधानसभेत आमदारांना, आदर्श आमदार, आदर्श वक्ता, संसदपटू. मग दिबा पाटील कोण आहेत? दिबा पाटील तर तुमच्यापेक्षा भारी संसदपटू आहेत. आणि म्हणून आत्ताचे जे आमदार खासदार हे बोलत नाहीत. मला वाटतं मी परवाची 13 जानेवारीची जी सभा आहे, तरुणांची जी भाषणं झाली रुपेश धुमाळ आणि प्रेमची, ही भाषणं झाल्यानंतर इथल्या आमदार खासदारांना जाग यावी. जर तुम्ही या येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे विधानसभेत लोकसभेत मांडले नाहीत तर तरुण पिढी आमदारकी लढतील, विधानसभा लढेल. आपण जरी पत्रकार ताई असल्या तरी मी तुम्हाला सांगेन पेणमधून तुम्हाला आमदारकी लढायला हरकत नाही. कारण पत्रकार हा उद्याचा आमदार असतो, पत्रकार हा उद्याचा नेता असतो. अनेक पत्रकार आमदार खासदार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि अशा प्रकारची विचारसरणी या पुढच्या काळात तरुणांमध्ये येईल. आणि जे कोणी जुने आमदार आत्ता आहेत, जे विधानसभेत जाऊन लोकांचे प्रश्नच मांडत नसतील, ते पिकनिक करत असतील, तर त्यांनी आता आपला समारोप झालेला आहे, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम उरकून घ्यावा. आणि दिबा पाटलांची शपथ घेऊन आंदोलनात जर उतरला नाही तर तुमचा पराभव आम्ही करू. जरी आम्ही भाऊ असलो तरी आज आम्ही भाऊ आहोत, एकाच आंदोलन आहोत. पण जर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिले तर तुम्ही तुमचं काम करा. काम करत नसाल तर जागा रिकामी करा. आम्ही ती जागा घ्यायला तयार आहोत, आमची ती ताकद आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं, म्हणजे खरं तर दिबा पाटलांची ही महती तुम्ही सांगताय खरं पाहायला गेलं तर मला आपल्याला असं विचारायचं की दिबा पाटलांनी एकता, समता, बंधुता या विचारांवर जे काही राजकारण केलं, तर आता तुम्हाला वाटतं का की त्या विचारांचं नेतृत्व तयार होणं गरजेचं आहे का? तसं नेतृत्व आता लाभलेलं आहे का? काय सांग? दिबा पाटील साहेब आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील हे रायगड जिल्ह्यातले आगरी समाजाचे नेते, ओबीसी नेते होते. आणि त्यांनी महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले, दोघांनी पण. आता विरोधी पक्षनेता हाच मुख्यमंत्री असतो. मगाशी मी सांगितलं की सत्ताधारी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता, म्हणजे एक मुख्यमंत्री, शॅडो मुख्यमंत्री दुसरा, विरोधी पक्षनेता मुख्यमंत्रीच असतो. तर तिथपर्यंत आगरी समाज गेलेला आहे, ओबीसी समाज गेलेला आहे. आणि एवढा मोठा मान महाराष्ट्रातल्या दुसऱ्या ओबीसीना भेटलेला नाही. आणि म्हणून दिबा पाटील, दत्ता पाटील हे आमचे आदर्श आहेत. आणि महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेतेपद आज देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि मंत्रिपद CKP ठाकरेंकडे आहे. हे दोन्ही उच्चवर्णीय आहेत. या उच्चवर्णीयांनी महाराष्ट्रातल्या ओबीसी, SC, STना लुटलेलं आहे, यांचं शोषण केलेलं आहे. आणि महाराष्ट्र 70 वर्षांनी आज मागे गेलेलं आहे. आणि म्हणून दिबा पाटील जर विरोधी पक्षनेते झालेले आहेत तर आता आमचा प्रयत्न असेल की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ओबीसींचा करणं. मग ते मागच्या काळातले नेते उपयोगी येत नसतील तर नवीन तरुणांची पिढी आम्ही तयार करणार आहोत. आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिबा पाटलांना श्रद्धांजली म्हणून ओबीसींकडे असावं. आणि आपल्याला महाराष्ट्रात माहीत आहे की महाराष्ट्रात सगळ्यात आक्रमक, सगळ्यात लढाऊ राजकारणी कोण असेल तर आगरी समाज, कोळी समाज, भंडारी समाज हे कोकणातले भूमिपुत्र आहेत, कराडी आहेत. आणि यांच्यातला एखादा मुख्यमंत्री तरुण कसा विधानसभेत जाईल हा आमचा ह्या निवडणुकीमध्ये प्रयत्न असेल. ज्याप्रमाणे आता तुम्ही हे सगळं काही सांगितलेलं आहे, तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की दिबा पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्र पेटून उठलेला आहे, सर्वजण एकत्र आलेले आहेत. तर काय वाटतं की आत्ता भूमिपुत्रांनी आपल्या या मतावर जर ठाम राहिले तर नक्कीच सरकार याची दाद घेईल का? काय सरकारला दाद घ्यावी लागेल. मंत्रालय हे मुंबईत आहे, बरोबर आहे. विधानसभा, विधान परिषद मुंबईत आहे. आणि पनवेल हा त्यांचा रस्ता आहे. इकडून पनवेल आहे, तिकडून ठाणे आहे. ठाणे, रायगड, पालघर हे आगरी समाजाचे, कोळी समाजाचे, भूमिपुत्रांचे सगळे बालेकिल्ले आहेत. आणि आम्ही जर ठरवलं इथे जर आंदोलन केलं तर रस्ते आम्ही बंद करू शकतो, मंत्रालयाला घेराव घालू शकतो. आणि हा संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी मागासवर्गीयांना गेला तर ओबीसी, SC, ST यांची संख्या 85% आहे.
50% स्त्रिया आहेत, 50% स्त्रियांना सुद्धा महाराष्ट्राने अजूनही मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही, महसूल मंत्रीपद दिलेलं नाही, गृहमंत्रीपद महिलांना दिलेलं नाही आणि आमच्या महिला त्याच्या हक्कदार आहेत. माझं असं म्हणणंच आहे की तरुणांपेक्षा आगरी कोळी महिला आहेत त्यांच्यापैकी एखादी तरुणी मुख्यमंत्री झाली तर निश्चितपणे आई एकविरा जी मातृसत्ताक विचारांची आमची प्रेरक माता आहे तिचा सन्मान म्हणून या महाराष्ट्राला या कोकण परिसरातून महिला मुख्यमंत्री मिळाली तर देशामध्ये संविधान काय आहे, लोकशाही काय याचा आदर्श नव्या जगाला मिळेल. आणि म्हणून इथल्या खास करून महिलांना मी विनंती करेन की आपण अशा प्रकारचं नेतृत्व घडवावं आणि महाराष्ट्रावरती उच्चवर्णीय मराठ्यांची, ब्राह्मणांची आणि सीकेबी लोकांची सत्ता आहे ही खरं म्हणजे लोकशाही विरोधी सत्ता आहे आणि म्हणून दिबा पाटलांच्या नावाला विरोध होतोय. खरं म्हणजे विरोध व्हायचं कारण होतं पटकन नाव त्यांनी द्यायला पाहिजे होतं पण असं होत नाही आणि म्हणून हे अर्ज विनंत्या करणं, भीक मागण्या यापेक्षा लोकशाहीत आपल्याला लढण्याची संधी दिलेली आहे. आपण लढावं असं मी तरुणांना आवाहन करतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये शॅडो मुख्यमंत्री, शॅडो आमदार, आत्ताचे समजा आमदार आहेत तर त्यांना दुसऱ्या माणसांनी स्वतःला आमदार घोषित करून लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे जेणेकरून असलेल्या आमदारावर दबाव येईल, असलेल्या मुख्यमंत्र्यावर दबाव येईल, असलेल्या गृहमंत्र्यावर दबाव येईल आणि विरोधातून लोकशाही उभी राहते. आपण न्यायालयात पाहतो एक सरकारी वकील असतो, एक खाजगी वकील असतो, दोघांचे युक्तिवाद होतात आणि न्यायमूर्ती त्यावर निर्णय देतात. अशाच प्रकारचा प्रयोग गावागावामध्ये झाला पाहिजे आणि म्हणून गावामध्ये लोकशाहीची, लोकवर्गणीची गावठाण हक्क चळवळ आम्ही सुरू केले. त्याच्यामागे हेतूच आहे की गावातलं नेतृत्व महिलांचं, पुरुषांचं, उपेक्षितांचं पुढे यावं अशा प्रकारची ती संकल्पना आहे. नक्कीच मला आपल्याला जाता जाता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की जर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलं नाही तर भूमिपुत्रांची काय भूमिका असेल? विमानतळ इथे चालवणं अवघड होईल कारण बघा हा विमानतळ चारही बाजूनी आजही आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात आहे. जुना विमानतळ असेल किंवा हा विमानतळ असेल इथले आगरी कोळी शिस्त पाळतात, कायदा पाळतात, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतात पोलिसांच्या भाषेत, म्हणून हे सगळं चाललंय. पण जर हे आंदोलनात उतरले तर इथली कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते आणि याचं कारण आहे की मुंबईतली 200 गावठाण असतील, कोळीवाडे असतील, यांना अनधिकृत ठरवणारी मुंबई महापालिका, मुंबईचं मंत्रालय हे आमच्या विरोधात जाते असं लोकांना जर कळलं तर निश्चितप्रमाणे अशा प्रकारचे आंदोलनं इकडे उभे राहू शकतात. म्हणून पोलिसांना पण माझी विनंती आहे आणि सरकारला पण विनंती आहे. एक आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, जळात राहून माशाशी वैर करू नये. तसं आम्ही समुद्रातले मासे आहोत आणि हा समुद्र आहे मुंबई परिसरामध्ये, कधी पूर येईल आणि बुडू शकतं. मागच्या काळात विमानतळ आपल्या पनवेल बुडालेलं होतं, विमानतळ सुद्धा बुडाला होता, हिंदमाता परिसर बुडाला होता आणि अशा काळात इथल्या आगरी कोळीच तुमच्या उपयोगाला येऊ शकतात, संकटात उपयोगी पडू शकतात. म्हणून इथल्या लोकांशी वैर करून कुठलंही सरकार उभं राहू शकत नाही. दिबा पाटलांच्या नावाला विरोध केलात तर अशा प्रकारचा विरोध या भागातून उभं राहू शकतो. मी लोकशाही मानणारा माणूस आहे, संविधान मानणारा माणूस आहे. मला या देशाच्या विरोधात जायचं नाही, परंतु देश म्हणजे पूर्वीच्या काळात जसं आमचं शोषण करत होता मनुस्मृतीच्या काळामध्ये आणि आम्हाला उपेक्षित, भूमिहीन, जमीनहीन, घरहीन आणि शिक्षण आरक्षण नाकारत होता, अशाच प्रकारची मनुस्मृतीचं राज्य पुन्हा येत असेल तर आम्हाला मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. आणि संविधानाने सांगितलं आहे तुमचं घर, तुमची प्रतिष्ठा, तुमची तुमची इज्जत जेव्हा धोक्यात येते तेव्हा कायदा म्हणजे संघर्षासाठी मैदानात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. हा काय लोकशाहीला विरोध नाही, परंतु आपला जीव देऊन कुठलंही समाज, कुठलंही राज्य उभं राहू शकत नाही. माणसाचं जीवन अमूल्य आहे. भगवान बुद्ध आणि चारवाक, भगवान महावीर यांनी सांगितलेलं आहे की आपला जीव सगळ्यात मौल्यवान आहे आणि जीव वाचवण्याचे, आमची अस्मिता जपण्याची लढाई कायद्याच्या विरोधात नाही, संविधानाच्या विरोधात नाही. परंतु असं बोलायची वेळ मला आलेली आहे. माझं सरकारला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती आहे की इथल्या आगरी, कोळी, कराडी, ओबीसींनी आतापर्यंत मागितलं नाही, आपलं सर्वस्व दिलं. मुंबईच्या सगळ्या जमिनी दिल्या, ठाण्याच्या दिल्या, पालघरच्या दिल्या, रायगडच्या दिल्या, सगळ्या प्रकल्पांना जे जे हवं ते दिलं. आता फक्त जी गावठाण आहेत ती पण तुम्ही अनधिकृत ठरवता. मग अशा वेळी दिबा पाटलांचं नाव द्या ही प्रामाणिक मागणी केली आणि त्याला तुम्ही विरोध करायचा असाल तर तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. आणि तेवढी ताकद आमच्या मनगटात आहे. तुमच्या खुर्चीचे चारही पाय आम्ही उद्ध्वस्त करू शकतो, एवढी ताकद इथल्या राजकारणामध्ये आहे आणि ते आम्ही ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. तर नक्कीच या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र खऱ्या अर्थाने पेटून उठला हे तुम्हीच आता सांगितलेलं आहे. तर आज आपण ओबीसी नेते राजाराम पाटील जी यांच्याशी बातचीत केलेली आहे आज आपल्या या विशेष बातमीपत्रामध्ये, या विशेष
चर्चासत्रात त्यांनी जो काही सर्व आराखडा असू द्या, दिबा पाटील यांच्या कार्याची माहिती, त्यांची कार्यगाथा व त्याचप्रमाणे आत्ता या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी जे काही भूमिपुत्र आहेत ते खऱ्या अर्थाने एकवटलेले, कशा प्रकारे एकवटलेले आहेत ते सर्व त्यांनी आता सांगितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आता पुढे देखील आपण असेच काही चर्चासत्र घेऊया आणि त्यावेळी अशाच दिग्गजांना आपण आपल्या इथे स्टुडिओमध्ये बोलवणार आहोत आणि त्यांचं याबाबतचं काय मत आहे ते देखील जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आमच्या दिशा एंटरटेनमेंट न्यूजला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला आणि पुढील बातम्यांचा आढावा घेत राहा. धन्यवाद. तर धन्यवाद सर, आज धन्यवाद या स्टुडिओमध्ये आलात. धन्यवाद. ओके.